पोलीस जर तुमच्या समोर असेल तर तुम्ही त्यांना घाबरले पाहिजे का? तुमचा काही दोष पण नाही, तर पोलिसांना पाहिल्याबरोबर तुम्ही कशा प्रकारे फील करायला पाहिजे? आणि पोलिसांना घाबरायचा प्रश्न आहे, तर पोलिसांना कुणी घाबरलं पाहिजे? याचं एकदम क्लिअर कट उत्तर आहे, पोलिसांना गुन्हेगारांनी घाबरलं पाहिजे. सामान्य माणसाने पोलिसांना घाबरण्याचं कारणच नाही. या उलट पोलिसांना पाहता क्षणी सामान्य माणसाने स्वतःला एकदम प्रोटेक्ट फील करायला पाहिजे, सुरक्षित फील करायला पाहिजे. कारण पोलिसांची ड्युटी आहे, त्यांनी सामान्य माणसाची सुरक्षा करायला पाहिजे, त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा करायला पाहिजे. परंतु याउलट जर पोलिसांनी तुम्हाला त्रास दिलेला असेल किंवा त्रास देत असतील, तर त्यांच्या विरुद्ध तुम्ही काय करू शकता, हे सर्व माहिती करून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला एखाद्या पोलीस कर्मचारी शिव्या देत असेल, अपमानास्पद बोलत असेल, आपल्या अधिकारांचा मिसयूज करत असेल, तुमच्या विरुद्ध किंवा तुम्हाला खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी देत असेल किंवा त्याने तसे फसवले असेल, तो त्याच्या वर्दीचा दुरुपयोग करत असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कारवाई करायला पाहिजे? कायद्याप्रमाणे कोणकोणते सेक्शन्स त्या पोलिसांच्या विरुद्ध लावता येऊ शकतात, त्यांची वर्दी तुम्ही कशी उतरवू शकता? तुम्ही हा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला आणि त्यांच्या विरुद्ध जर तुम्ही अशाच प्रकारे ऍक्शन घेतली, तर तेव्हा भविष्यामध्ये कोणताही पोलीस कर्मचारी 10 वेळा नक्कीच विचार करेल. तुमच्यासोबत चुकीचे अपमानकारक वर्तन करताना, त्याच्या वर्दीचा मिसयूज करताना, कारण तुम्ही एक जागरूक नागरिक नक्कीच व्हाल. तर सगळ्यात आधी एखादा पोलीस कर्मचारी जर तुम्हाला केवळ एखाद्या खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी देत असेल, तर नवीन कायद्याच्या सेक्शन 308 सबसेक्शन 6 प्रमाणे, म्हणजे तुम्ही कोणाला धमकवत असाल, त्याला उकसवत असाल, कोणती वस्तू घेण्याकरिता किंवा असेच काही वर्तन करण्याकरिता, म्हणजे अशा सिच्युएशनला अनुसरून तो तुम्हाला फसवण्याची धमकी देत असेल, म्हणजे तू असे कर तसे कर अशी जबरदस्ती जर तुमच्यावरती करत असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये सेक्शन 308 सबसेक्शन 6 अट्रॅक्ट होते. अशा वेळी या कृत्याकरिता त्याला 10 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. आणि जर त्याने तुमच्या विरुद्ध खोटी केस बनवलीच असेल, तर याच सेक्शन 308 सबसेक्शन 7 मध्ये सांगितले आहे की अशी खोटी केस करणाऱ्याला सुद्धा 10 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. परंतु पोलिसांची ड्युटी काय आहे, त्यांचे काम काय आहे? पोलिसांकडे जर कोणी तक्रार घेऊन गेले असेल, तर त्याच्यावरती पोलिसांनी डोळे झाकून विश्वास थोडीच करायचा असतो. तर ती तक्रार घेतल्यानंतर ती तक्रार विश्वसनीय आहे का, त्याच्याकडून जर कोणता पुरावा घेण्याची आवश्यकता असेल तर तो घ्यायचा. त्याच्याकडून साक्ष घेतल्यानंतर समोरच्या विरुद्ध कारवाई करायची असते. एखाद दुसरा व्यक्ती जर त्याबद्दल काही सांगत असेल, तर त्याची सुद्धा नोंद तुम्ही घेतली पाहिजे, पोलिसांनी घेतली पाहिजे. ऍक्च्युअली पोलीस डिपार्टमेंट हे एक स्वतंत्र एजन्सीच आहे. त्यांचे कामच आहे सत्य परिस्थिती माहिती करून घेणे, जे मॅटर त्यांच्याकडे आले असेल त्याची ऍक्च्युअल पोझिशन माहिती करून घेणे. उदाहरणार्थ, त्यांच्याकडे एखादा व्यक्ती येऊन सांगतो की ए ने बी सोबत मारपीट केली, परंतु बी ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तो स्वतः तुमच्याकडे नाही येऊ शकला, परंतु येने तर त्याच्या विरुद्ध आधीच तक्रार केलेली आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये पोलिसांनी हे माहिती करून घेणे आवश्यक आहे. तर पोलिसांकडून ए हा त्याच्या राईट्सचा मिसयूज तर नाही करत. ऍक्च्युअल सिच्युएशन काय आहे, अशा सिच्युएशनमध्ये दोघांचीही तक्रार घेणे आवश्यक असते आणि दोघांविरुद्धही त्यांनी कारवाई करायला पाहिजे. किंवा मग एकावरच कारवाई करायची असेल तर ही स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे, कारण ही पोलिसांची ड्युटी आहे. आणि पोलीस कायद्याने बांधलेले आहेत. ज्याप्रमाणे कायद्यामध्ये प्रक्रिया दिलेली आहे, जी प्रोसिजर दिलेली आहे, ती प्रोसिजर फॉलो करण्याकरिता पोलीस बांधलेले आहेत. आता ही कारवाई करताना सामान्य नागरिकाशी त्यांनी इज्जतीने वागले पाहिजे. मग तो गरीब असो की श्रीमंत असो, लहान असो की मोठा असो, वृद्ध असो की जवान असो, प्रत्येकाशी त्यांनी इज्जतीने वागलेच पाहिजे, मानाने वागले पाहिजे. परंतु तो पोलीस कर्मचारी जर शिव्या देत असेल, अपमान करत असेल, तर साहेब तुमची ही वागणूक कोणत्या कायद्यानुसार आहे? कोणत्या ऑफिसरने तुम्हाला हा अधिकार दिलेला आहे? तुम्ही ज्यांच्याशी बोलत आहात ते काही गुन्हेगार आहेत का? गुन्हेगार आणि आरोपी यामध्ये काय फरक आहे, हा पोलिसांनी आधी समजून घेणे आवश्यक आहे. इवन गुन्हेगाराला सुद्धा तुम्ही शिव्या देऊ शकत नाही, धाक दपटशा सुद्धा करू शकत नाही जर तो गुन्हेगार हा वृद्ध असेल. परंतु जर तो पोलीस कर्मचारी जर असा उद्धट वागत असेल, तर तो पोलीस कर्मचारी सेक्शन 198 BNS चा ऑफेन्स करतो आहे. अशा पोलिसाला 1 वर्षापर्यंत पनिशमेंट आणि फाईन होऊ शकतो. कायद्याचा नियम आहे की जर कोणी कंप्लेंट घेऊन आले असेल पोलिसांकडे, तर त्याची ती कंप्लेंट घेणे आहे. जर तो ऑफेन्स कॉग्निझेबल असेल,
आणि जर आवश्यकता असेल तर त्यामध्ये तुम्ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी सुद्धा करू शकता. म्हणजे ही अट पोलिसांकरिता आहे. परंतु तुम्ही त्याची कंप्लेंट घेण्यास सुद्धा नकार देता. यामुळे सुद्धा तुमच्या विरुद्ध कारवाई होऊ शकते. जे कायद्याने नियम दिलेले आहे ते तर तुम्हाला फॉलो करावेच लागेल. परंतु त्याने जर तसे केले नाही तर सेक्शन 199 प्रमाणे तो ऑफेन्स करतो आहे, ज्यामध्ये 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंतची पनिशमेंट होऊ शकते. सोबतच तुम्हाला जर असा उद्धट कर्मचारी एखाद्या खोट्या केसमध्ये फसवत असेल, तुम्ही कोणताही गुन्हा केला नाही तरी सुद्धा खोटे साक्षीदार, खोटे दस्तऐवज तो पोलीस तयार करत असेल किंवा केले असेल तर अशा सिच्युएशन मध्ये तो सेक्शन 201 BNS चा ऑफेन्स करतो आहे. याकरिता त्याला 3 वर्षापर्यंतची पनिशमेंट आणि फाईन किंवा दोन्ही होऊ शकते. तसेच या चुकीच्या प्रक्रियेमध्ये तो तुम्हाला चुकीने अरेस्ट करत असेल, अटक करत असेल, त्याचबरोबर चुकीची रिपोर्ट तयार करत असेल, परंतु त्याला हे माहिती असते की हे सर्व साक्षीदार खोटे आहेत, हे दस्तऐवज खोटे आहे, परंतु याचा उपयोग त्याला तुमच्या विरुद्ध तुम्हाला फसवण्याकरिता करायचा असतो, तर अशा सिच्युएशन मध्ये तो 233 BNS प्रमाणे गुन्हा करतो आहे. त्याला याकरिता 7 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. तर तो कोणाच्या दबावामध्ये किंवा तुमची जुनी दुश्मनी असेल तुमच्यासोबत म्हणून तो हे सर्व करतो आहे, किंवा कोणत्या नेत्याच्या दबावामध्ये येऊन तो हे करत असेल, किंवा कोणाच्या पैशाच्या ओझ्याखाली तो दबलेला असेल, म्हणजे तुमच्या विरुद्ध खोटी केस करण्याकरिता त्याने पैसे घेतले असतील आणि म्हणून जर तो हे खोटी कारवाई, चुकीची कारवाई तुमच्या विरुद्ध करत असेल आणि अशा सिच्युएशन मध्ये तो तुम्हाला अरेस्ट करून डिटेन करतो आहे आणि मॅजिस्ट्रेट पुढे जर त्याने उभे केले असेल तुम्हाला, तर अशा सिच्युएशन मध्ये त्याने 258 BNS चा ऑफेन्स केलेला आहे. यामध्ये त्याला 7 वर्षापर्यंत शिक्षा व दंड होऊ शकतो. आता त्याने जी रिपोर्ट तुमच्या विरुद्ध तयार केलेली आहे ती खोटी बनावटी रिपोर्ट आहे, म्हणजे तुमच्या इज्जतीला तुम्हाला हानी पोहोचवण्याकरिता त्याने हे सर्व केले. तेव्हा अशा सिच्युएशन मध्ये त्याने 257 BNS चा ऑफेन्स केलेला आहे. यामध्ये सुद्धा 7 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड सुद्धा आहे. तर कोणताही पोलीस कर्मचारी हा त्याच्या पॉवरचा मिसयूज करत असेल तर यामुळे तर तो स्वतःच एक अपराधी बनतो. आता मी तुम्हाला सर्व सेक्शन सांगितलेले आहेत पोलिसांविरुद्ध तुम्ही यूज करू शकता त्यांचा, आणि त्याचा यूज या भ्रष्ट पोलिसाविरुद्ध करणे अतिशय सोपे आहे. तर याकरिता सगळ्यात आधी तुम्ही एका प्रामाणिक वकिलाची मदत घ्यायला पाहिजे. वकिलाद्वारे अशा भ्रष्ट पोलिसाविरुद्ध एक कंप्लेंट केस फाईल करा. त्याची सर्टिफाईड कॉपी काढून त्याच्या सुपिरियरला, कमिशनर पर्यंत तुम्ही प्रोव्हाइड करा. त्यासोबतच ती सर्टिफाईड कॉपी तुम्ही व्हिजिलन्सला पाठवा. परंतु मी सांगितल्यापैकी तुम्ही एक जरी पॉइंट कोर्टामध्ये सिद्ध केला आणि त्यात जर तुम्ही यशस्वी झाले, म्हणजे तुम्हाला चुकीच्या पद्धतीने अरेस्ट केले, डिटेन केले, खोटे साक्षीदार, खोटी रिपोर्ट किंवा इतर खोटे डॉक्युमेंट तुमच्या विरुद्ध तयार केले, यापैकी कोणताही एक पॉइंट तुम्ही कोर्टामध्ये जरी सिद्ध केला तर त्याला कन्व्हिक्शन होईल, त्याला शिक्षा होईलच, म्हणजे त्याच्या नोकरीचे टर्मिनेशन 100% होईल. तर पद्धत हीच आहे. तुम्ही घाबरण्याचं अजिबात कारण नाही, गुन्हेगारांनी घाबरायचं असतं. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.